रेवती, तुम्ही? हॅलो सर, मिस रेवती पोतनीस रिपोर्टिंग सर. तुमची न्यू असिस्टंट. माझी असिस्टंट? तुम्ही तर मालकीण आहात. नाही काका, मी तर इथे तुमच्याकडून शिकायला आली आहे. डॅड जे काही सांगायचंय ते आता पटतंय मला. चांगलं पत्रकार व्हायचं असेल तर मला बॉटम लाईन पासून शिकायला हवं. तुझ्या डॅडींची त्यांच्या पार्टनरला त्यांचे हक्काचे पैसे देण्याची इच्छा होती. मम्मा, अगं आपण कसं शोधणार त्यांना? तेच कळत नाही ना ग. कळत नाहीये खऱ्या मोहितांना कुठे आणि कसं शोधायचं. रेवती, तू नक्की कोणत्या हेतूने इथे आलीयस ते मला कळेलच. ओके मॅडम. मी निशा कामत बोलतेय. हा निशा, बोला. माझ्याकडे खूप महत्वाची न्यूज आहे. आमच्या गर्ल्स हॉस्टेलमधल्या गैरप्रकाराबद्दल ही न्यूज आहे. ठीक आहे, तुम्ही न्यूज ताबडतोब पाठवा मला. ती न्यूज तशीच एक्सक्लुसिव्ह असली आणि दुसऱ्या कुठल्याही चॅनलवर दाखवली गेली नसली तर त्याचे भरपूर पैसे मिळतील तुम्हाला. थँक्स अ लॉट. ओके. मी सांगते ते ऐक सोनाली. त्या शैलेंद्रशी जरा हटकूनच वा. मग बघ तो कसा सुतासारखा सरळ होतो की नाही ते. हे बघ सोनाली, मी तुला सांगण्याचं काम केलं. बाकी जे काही करायचंय ते तुला करायचंय. खूप हुशार आहात तुम्ही अभ्यंकर. काय बोलता तुम्ही? नाही, म्हणजे तुम्ही एका दगडात दोन पक्षी मारलेत. व्ही चॅनलचा पैसा वापरायचा आणि बातमी आपल्या चॅनलला द्यायची. वा, नाही उगाच नाही, आम्ही तुम्हाला पार्टनरशिपची ऑफर दिली आहे. कसं बोलला? भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी याची पाळंमुळं राजकारणात खोलवर रुजलेली असताना आता याचा प्रसार शिक्षण क्षेत्रातही होत आहे असं उघडकीला आलंय. हे माझ्या मागच्या बाजूला दिसत असलेल्या एनएल मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहात अशा प्रकारचे गैरव्यवहार घडत आहेत. माझी बातमी ह्या चॅनलवर कशी काय पोचली? ही बातमी मी फक्त अभ्यंकर काकांनाच दिली होती. म्हणजे विघ्नेशने केलेला आरोप खरा आहे तर अभ्यंकर काकाच. थांब रेवती, कुठे चालली आहेस तू? मी जाऊन मम्माला सावध करतेय. तिला हे सगळं सांगायला नको का? प्रश्न अभ्यंकरांचा आहे. तू कितीही जीव तोडून समजवण्याचा प्रयत्न केलास ना तरी मम्मा किंवा रश्मी या दोघींपैकी कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मी दयानंद पोतनीसांची मुलगी आहे हे दाखवून द्यायची वेळ आली आहे आता.